खानदेशमध्ये संक्रांत निमित्त शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू, मुरमुरेचे लाडू, डाळ्या मुरमुरेचे लाडू बनवले जातात. त्यातील शेंगदाणा आणि तिळाच्या लाडूची रेसिपी आपण बघितलेली आहे. आज आपण चिक्कीचा गूळ न वापरता मुरमुरेचे लाडू बघणार आहोत. महत्त्वाच्या टिप्स व्हिडिओच्या शेवटी सांगितलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी मुरमुरे गाळणीने गाळून घ्यायचे आहेत, म्हणजे मुरमुरे व्यवस्थित साफ होतील आणि त्यात असणारे बारीक कण वगैरे निघून जातील. एका कढईत मुरमुरे गरम करायला घ्यायचे आहेत. गरम केल्याने मुरमुरे चांगले कुरकुरीत होतात आणि लाडू देखील खमंग कुरकुरीत बनतात. मुरमुरे मोजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर मुरमुरे 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे. कंटिन्युअसली हलवत भाजायचे, नाहीतर खाली चटकू शकतात. मुरमुरे भाजले गेले की दाबून बघायचे. दाबताच पूर्ण चुरा होत असेल तर मुरमुरे काढून घ्यायचे आणि बाकी राहिलेले सर्व मुरमुरे सेम प्रोसेसने भाजून घ्यायचे आहे. मी इथे 6 वाटी मुरमुरे वापरलेले आहेत. सर्व मुरमुरे एक सोबत पाकात घालून घेऊ शकतो अशा भांड्यात पाक करायला घ्यायचा आहे. 2 ते 3 चमचे तूप कढईत घालून घ्यायचे आहे. तूप गरम झाले की त्यात गूळ घालून घ्यायचा. गूळ किसणीने किसून किंवा चाकूने कापून घ्यायचा आहे, ज्यामुळे गुळाचे माप अचूक घेता येतं आणि पाक देखील झटपट होतो. पूर्ण लाडू बनवण्यासाठी 8 ते 10 मिनिट इतका वेळ पुरेसा आहे, जर पाकाची प्रोसेस व्यवस्थित आणि झटपट झाली तर. 6 वाटी मुरमुरेसाठी मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आमच्याकडे कमी गोड खातात. तुम्ही जास्त गोड खात असणार तर 2.5 ते पावणे 3 वाटी गूळ देखील घेऊ शकतात. गूळ सतत हलवत राहायचा, म्हणजे सर्व गूळ एकसारखा मेल्ट होईल आणि पाक देखील व्यवस्थित बनेल. पाक करण्यासाठी पाणी वापरलेलं नसल्यामुळे गूळ मेल्ट झाला की पाक तयार होतो. तुम्ही हवं तर एका भांड्यात पाणी घेऊन पाकाचे 2-3 थेंब पाण्यात टाकून बघा. पाकाची व्यवस्थित गोळी झाली तर पाक बनलेला आहे. पाक झाल्यावर त्यात चवीसाठी बारीक केलेले वेलदोडे घालून घ्यायचे. वेलदोड्यांमुळे लाडूची चव उत्तम लागते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात मुरमुरे घालून घ्यायचे. मुरमुरे पाकात चांगले मिक्स करायचे. पाक सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला पाहिजे. मुरमुरे ॲड करताना गॅस बंद करायचा आहे. आता लाडू वाळायला घ्यायचे आहेत. गरम गरम मिश्रण असतानाच लाडू वाळायचे आहेत. थंड झाल्यावर लाडू बनत नाहीत, विरघळतात. म्हणून गरम मिश्रण असतानाच लाडू बनवायला घ्यायचे आहेत. हाताला चटके बसू नये म्हणून थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आणि लाडू वाळायला सुरुवात करायची. पाणी लावल्यामुळे हाताला चटकेही बसत नाही आणि मुरमुरे हाताला चिटकतही नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. लाडूचं मिश्रण थंड झाल्यावर पुन्हा गरम करू नका, नाहीतर लाडू जास्त कडक होतात. मिश्रण थंड झालं किंवा लाडू वाळले जात नसतील तर थोडासा पाक अजून बनवून ॲड करून घेऊ शकता. लाडू खुसखुशीत येण्यासाठी तुपाचा वापर नक्की करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.